कसे ते खेकडे काका? 500ला सर्व 20 का आज आलं मटण घ्यायला. बऱ्याच दिवसांनी बोलला तरी चालेल. मटण इकडे बांगडा आहे. बांगडा मस्त फ्राय केला नाही. आणि या साईडला आहे ते आपलं मटण. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर शिवू आणि मी दोघंजणं आता चाललेलो मार्केटला. चिकूला नाही आणलेलं आहे यावेळेस, कारण दुपारी ऊन खूप लागतो. तर आम्ही दोघं चाललो आहे इकडे. जरा घरी सामान पण घ्यायचं आहे आणि जरा मच्छी पण बघू. आज रविवार आहे. तर जाऊ जरा मार्केट फिरू. भूक लागली, काहीतरी नाश्ता करूया. आज काहीतरी जरा वेगळं करायचं आहे. एक आयटम वेगळा करायचा आहे. बाहेरून शेप मागवला आहे. बघूया आता काय कसं काय होतं इथे. चला जाऊया मार्केटला. बाहेरून शेप मागवला आहे खास तो मेनू बनवण्यासाठी. तो सकाळी सकाळी ना भूक लागली जाम. इथे जरा नाश्ता करतो आम्ही. काय पॅटीस घेऊन पॅटीस घेतला नाही. मी बघतो काहीतरी वडापाव घेऊ की समोसा घेऊ रे. हां का भजीपाव घेऊ? भजी गरम आहे. भजीपाव द्या ना एक. गरम आहे ते. ब्लब गरम आहे. ब्लब गरम आहे ते काय, त्यामुळे खाचा गरम आहे. पॅटीसची टेस्ट चांगली आहे. चटणी लाव ना. नॉर्मल आहे, म्हणजे जास्त गरम पण नाही. इथे मस्त मिळतो नाश्ता. आपला भजीपाव आलेला आहे. फेवरेट आपला बटाटा भजीपाव. हो चला मार्केटमध्ये आलेला आहे. हे असे शॉप जास्त बघायला मिळतात. स्टील आहेत सगळे. बघा ह्याला रवी बोलतात. हे रवी ना रे. हा रे रवी ना. आता कोण जास्त वापर नाही करत. पहिले गाई म्हैशी होत्या घरी, त्यावेळेस कसं आपलं ताक वगैरे घुसळायला कामाला यायचं. टोमॅटोचा भाव उतरला. 20 रुपये किलो. मस्त घेऊन गोल गोल. चला मस्त पोटभर नाश्ता केलेला सकाळ सकाळी. आणि बघा वाजलेत 10 वाजून गेलेत. 10:20 झाले. सो आता येऊन पोचलो आपण उमेशनगरच्या मच्छी मार्केटमध्ये. इकडे पुढे मच्छी मार्केट आहे. आठवडी बाजार भरतो. आठवडी म्हणजे आठवड्यातून 3 वेळा असतो. तर आज रविवारची थोडी जास्त गर्दी असते. चला जाऊया जरा मच्छी बघूया. मच्छीला आज एवढी पब्लिक नाही आहे. हां पोपट मासा कसे ते खेकडे काका? 500ला सर्व 20 का 3 20 मोठे का साईज. 4 विकल्यात 5 आहेत लास्ट आहे. 50 का 6. साईज मोठी आहे. समुद्राची खेकडे चालते. सौंदळे कसे ते? 300ला वाटा. 200ला आहे. 300 200. ओनली 200ला पाव. 300ची अर्धा किलो. 300ला अर्धा. घ्या ती घ्या. मोठं आहे. हा महिनाभर खायला लागला. तांबूशी ना. त्याची कशी आहे बोटी? 500 रुपये. 500 रुपयाला बोटी आहे. कसलं सजवलंय बघा ना भारी. पापलेटा पण चमकतात आणि बांगडे पण चमकतात. कोळंबी तर त्यापेक्षा भारी. कोळंबी कशी आहे? 200 रुपये. बांगडे जरा बरे वाटते. जरा चमकतात कसले बांगडे. 2 3 4 5. 200चे 5. आम्हाला त्या बांगड्यांचे डोळे पाहिजेत ना. डोळे मस्त लागतात खायला. पद्धतशीरमध्ये एकदम फ्रेश बांगडे होते. कसे वाटेत मावशी? हे 50 रुपये. 50ला वाटेत. आणि ते वाम आहे गोड्या पाण्याची. आणि वाम कशी आहे? वाम 600 रुपयाला वाम आहेत सगळे. 4चे 4. मावशी कशी आहे? 500 रुपयाला. मस्त मोठी साईज आहे एकदम. खेकडी पण आहेत. हां हे जिवंत पण आहेत. जिवंत कितीच काय? 2 घेते. काय बनवायचं आहे तर? पापड.
तिकडे सर्व कडधान्य आहेत या साईडला. बरं जरा स्वस्त आहे तिकडे. किती 120ला आहे ना उडीद डाळ? 120ला आहे. पॅकिंगवाले सगळं. इकडे मटनचं शॉप बघत होतो, कुठेच नाही भेटलं इथे. आम्हाला मागे जावं लागेल तिकडे. आणि आज आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, आज आम्हाला मटण खायचं आहे. माझी खूप इच्छा झाली आहे मटण खायची. तसं आम्ही मटण खात नाही, कारण सवयच नाही ना आधीपासून. घरीच कोण खात नाही, तर त्यामुळे आम्ही जास्त खाल्लेलं पण नाही. चिकन वगैरे खायचो आम्ही. रेअरली मी आता चालू केलं आहे, महिन्यातून एकदा किंवा कुठे बाहेर वगैरे असेल तर मटण खातो. पण घरी मी फर्स्ट टाईम बनवणार आहे. मागे एकदा बनवलेलं पण मी खाल्लं नाही. चला जाऊया, बघूया कुठे काय मटणाचा काय रेट आहे बघूया आजचा. ते कोकम आगळ आहे. हे आपलं गावठी आहे, गावठी आहे आपले. कोकम आहे 200 रुपये अर्धा गावचं. 200ला अर्धा. 400 रुपये किलो गावचे खोबरं. 400 रुपये किलो. आपण किती ना 280 रुपये. आता बरं झालं गावावरून आणलेलं. जाम महाग आहे इकडे. हां म्हणजे हे अर्धा पाव. आज मटण खायचा मूड झाला आहे. 800 रुपये किलो आहे. तिकडे एका ठिकाणी 900 होतं. आज आलं मटण घ्यायला. बऱ्याच दिवसांनी बोलला तरी चालेल. मटण सहसा असं खात नाही आम्ही, पण आज बोललो घेऊन जाऊया, जरा मटण खाऊया. चिकन खाऊन वैताग आला. आज बोललो मच्छी आणि मटण घेऊन जाऊया. मटणसाठी खास शेप मागवला आहे आम्ही. बघूया काय कसं काय बनवतं. पाव किलो घे. अयो हे लागत नाही आहे. कारण खाणारा मी आणि चिकूला बघूया, ट्राय करणार आहे आज. चिकूला पण देव खायला. चला झालं सगळं घेऊन. चला तांदूळ घ्यायचे ना आपल्याला. तांदूळ घेऊ आणि मग निघू. वजन चेक करू शकतो त्याचं. ओके, आम्हाला तांदूळ घ्यायचे होते. इथे जरा बरे आहेत, जरा स्वस्त आहेत ना. सो इथे आम्ही एक गोणी घेतोय. हां तांदूळ पाहिजे. 26 किलो डॉट आहे एकदम. ओके. कसलं कडाक्याचं ऊन पडायला लागलं आहे आणि त्यामुळे चिकूला आम्ही आणलं नाही. त्याला बोललो तू घरी राहा, आम्ही येतोच आहोत. कारण आम्हाला मेन म्हणजे तांदळाची गोणी घ्यायची होती. ते इकडे थोडे तांदूळ वगैरे जरा स्वस्त मिळतात, तर त्यामुळे आलो आणि मच्छी पण घेतलेली आणि आज मटण पण घेतलेलं. काहीतरी वेगळं आज बघायला मिळणार आहे. तर इकडे किचनमध्ये मटण बनवण्याची लगबग चालू आहे. सेफ काकींना बोलवलेलं आहे आणि येऊन गेल्यात त्या. आता काय मसाले तयार करते ना चिकनसाठी, मटनसाठी मसाला. सुकं खोबरं भाजलेलं, कांदा इकडे घेतलेला आहे आणि मटण आपण कुकरला लावलेलं आहे. किती 2 शिट्ट्या देणार ना? 2 शिट्ट्या देऊन नंतर पुढचा प्रोसेस करणार. ओके, तर आज आम्ही शेफ मागवलेला आहे खास बाहेरून. तर काकी आल्या तिकडे मटण बनवून द्यायला. मी 1-2 वेळा खाल्लं आहे त्यांच्या हातचं, तर खूप छान बनवतात. तर बोललो आज रेसिपी शूट करूया आणि नंतर आपल्याला कधी बनवायचं असेल ना तर आपण सेम तसंच बनवू. पहिलं काय उकडून घेतलं ना? उकडून घेतलेलं आहे. जास्त ना तो पाव किलोच आणलेला. आता खायला कोण आम्ही दोघंच आहेत. अच्छा, त्यामध्ये काय काय टाकणार आता? वाटण केलेलं आहे पण वाटणामध्ये काय काय टाकलात? गरम मसाले वगैरे, सगळे गरम, कांदा खोबरं, सुकं खोबरं. ओके, पहिलं उकडून घेतलेलं आहे. किती 2 शिट्ट्या दिल्या ना आपण? 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि आता कुकरलाच आपण लावूया. शिट्टी देणार की नंतर? शिट्टीची गरज नाही ना? शिट्टी देणार. ओके, चला लसणीची फोडणी आणि इकडे आपण हे वाटण केलेलं आहे मसाला. जरा नॉनव्हेज चांगलं लागतं याच्यामध्ये. हां, चिकन पण मस्त होतं. काय भारी होतो याच्यामध्ये नॉनव्हेज मध्ये. त्याचं तेल आहे ना, थोडं तापवलं की वास येत नाही. तापवायचं जास्त, चांगलं गरम होऊन द्यायचा, मग वास नाही येत. आम्ही बांगडे आणलेले 200चे किती 5 दिले ना आपल्याला. कढीपत्ता कढीपत्ता गेलेला तडतडला.
अच्छा ह्याच्यामध्ये फ्राय करणार तेलामध्ये. तू बनवणार आहेस ना इथे? गावी बघूया मिरच्या सुकल्या पण पाहिजे. मग मिरच्या चांगल्या ऊन लागलं पाहिजे सुकायला त्याला लागतात. चांगलं. आणि काय नाही तर गजरी घेऊन येणार. एवढा तिखट नाही आहे, हे नॉर्मल आहे. 2 चमचे टाकू का? हो चालेल. नाही होणार 2 चमचे. वाटण केलेला मसाला नंतर टाकणार. हा नंतर फ्राय करायचं जरा खायला लागला ना मसाला की मग बारीक आचेवरती मंद आचेवरती करून ठेवलं असं ना. मटण खाताना त्याचा वास नाही आला पाहिजे. पांजाना चला कुठे गावाला. तुमचं गाव कुठे? गाव कुठे तुमचं? माणगाव. मानगाव. आमची सुरव्यांची असते ना माझ्या माहेरची. हा हा. 3-3, 4-4 बकरी असतात. अच्छा गोंधळाला की नाही पांजी. पांजी. गोंधळच हा एक प्रकार पांजीचा. ओके. 3 वर्षांनी असतो तो. ओके. आता मसाला गेलेला आहे. तर मसाला कलर तर एकच नंबर आलाय. शिजला बघ पिऊ भरपूर मसाला झाला. मी बोलले ना तुला. नाही ठीक आहे, थोडं पाणी पण ठेवू त्यामध्ये, रस्सा पण राहील ना थोडा. नळ्या आणायच्या ना मग चिकूला. कोणत्या? त्या ह्याच्या नळ्या. त्याची एक नळी टाकला नाही त्यांनी कटिंग करून. हा छोटी आहे. ते कसं जास्त घेतलं ना 1 किलोभर, मग ते सगळे पार्ट टाकतात. ते पाव किलो मध्ये किती टाकणार नाही आहे? टाकत ते. आम्ही अर्धा किलो आणतो तरी मग मागतो वरून. मग ते वजनाचे वरचे पैसे घेतात. ते कसं मटण घेणारा असेल ना, म्हणजे हा. कंटिन्यू असं. नेहमी. हा तर कसं त्यांना माहिती आहे कोणते पार्ट घ्यायचे कोणते नाही. पाया कसं चांगला असतो. ते सूप नुसता असा मसाला हे टाकायचा, मसाला टाकायचा, उकडायचा आणि असं पाणी घ्यायचं ओके. सूपचा. आपण जे उकडलं होतं मटण तेच पाणी याच्यामध्ये टाकलंय. हा, ते उकते ना. थपथपीत राहायला पाहिजे असं. हा असंच राहिलं पाहिजे ना. उकडा यायला पाहिजे. पास नाही एवढा घट्ट हो. है ना. रस्सा. पाहिजे नंतर पाणी वाढवू शकतो ना आपण. हो. पाहिजे तेवढं ठेवू हा, शकतो पण आपण. गरम पाणी ओतायचा. गरम थंड ना? पाणी नाही. ओके ओके. हा, मग थंड पाणी नाही ओतायचं. तुम्हाला पाणी ओतायचं असली तर गरम पाणी होतं. पण एवढा ठीक आहे ना. हा, मी एवढा काही पातळ खाणार ठीक नाही आहे. आहे ना. आता ह्याला शिट्ट्या किती देणार? 2 2 ते शिट्ट्या. 3 शिट्या दिल्या तरी चालतील. 3 शिट्या दिल्या तरी पण चालतील. म्हणजे मटण आता थोडं शिजलेलं असेल ना. हा. आता अजून 2-3 शिट्ट्यांनी व्यवस्थित शिजेल. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आता बंद करून टाकूया ना, शिजलं असेल. चला काकींनी मटण तर घातलंय. आता जे भांगडे आणलेले आहेत त्याचा काय एक रस्सा बनवणारच ना. एकच रस्सा मस्त भातावरती. तर त्यासाठी इकडे मसाला वगैरे रेडी केलेला आहे. हे बघा बांगडे मस्त जरा बरे होते, मीडियम साईजमध्ये होते बांगडे. हे बघा कढईमध्ये मग अशी कांदा भाजलेला आहे ना, आणि काल मसाला पण वाटलास ना, तर त्यामुळे हे असे काळी काळी पडले. ते फक्त मसाल्यासाठी वाटण्यासाठी. मस्त ओला वाटा काय बघा, कच्चं वाटा. तर या मंडळी दुपारचं जेवण करायला, आणि मटण बघा काय मस्त एकदम रस्सा झाला आहे. कलर तर एकच नंबर आला आहे. आणि काकीने जी रेसिपी दाखवली आपण नंतर एकदा पुन्हा ट्राय करू. इकडे जेवायला बसले पिऊ. हाय काय मसाला ना, मटण मसाला आहे. आम्ही नाही खात. आम्ही खाणार आहे. सो मस्त इकडे प्लेट सजली आहे. इकडे बांगडा आहे. बांगडा मस्त फ्राय केला नाही. आणि या साईडला आहे ते आपलं मटण. आणि इकडे कांदा, लिंबू आणि राईस. सो आज मस्तपैकी मटण काकीने बनवलं आहे. आणि इकडे हे बघा एकच नंबर. बघूया आपण टेस्ट करूया.
कसं झालं आहे ते. चिकू पण आज मस्तपैकी एन्जॉय करणार आहे. हाय नंतर खाडी होती ना. नंतर जाऊया आपण फिरायला. ओके. माझा हल्दी घे. आणि इकडे पिऊने बांगडे फ्राय केलेत. हे बघा मस्तपैकी रव्यामध्ये फ्राय केले ना. बेसन बेसनमध्ये. बेसन रवा. बेसन आणि रव्यामध्ये फ्राय केलेले आहेत. आणि इकडे बांगड्याचा रस्सा बघा एकच नंबर झाला आहे. बांगड्याचं कालवण मस्तपैकी. या दुपारचं मस्त जेवण करायला. आज जेवण करा, जेवण नाही करा. जेवायला सगळेजण. आज खास आमच्याकडे आज मटण आहे. बकऱ्याचं. ते पण आम्ही असं कधी बनवत नाही, पण आज काकींना विचारलं तुम्ही जर का बनवून देणार असाल ना तर मी घेऊन येतो. आणि खूप छान बनवतात त्या. सो मस्त ट्राय करू आपण आज. आणि मी बांगडा खातो. बांगडा. मटण पण लवकरच ट्राय करू आम्ही. नाही का नाही चांगलं असतं. चिकनपेक्षा हे मटण चांगलं असतं. चिकन पण नाही मी खात जास्त. नाही चिकन आम्ही जास्त खात नाही. सो मच्छी वगैरे असते. पण बोललो आज काहीतरी मटण वगैरे करूया. पण खूप छान झालं. बघा मटण मस्तपैकी शिजलं आहे. कारण त्याला किती आपण 4 ते 5 शिट्ट्या मस्त दिलेल्या आहे. एकदम मस्त सॉफ्ट झालं आहे. हे बघा भारी एकच नंबर झाला आहे. या मस्तपैकी जेवण करा दुपारचं. खूप छान झालं मटण.